माननीय मंत्री महोदय यांनी मागच्या अधिवेशनामध्ये मी एक लक्षवेधी मांडली। त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं। नागपूर अधिवेशनाच्या वेळी आपण मंत्री महोदय एका भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले। आश्वासनही तुम्ही सभागृहात दिलं, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही। हे अधिवेशन संपण्यापूर्वी तपास करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही केली। अमित गोरखे। माननीय मंत्री महोदयांचं धोरण हे सरकारच्या पारदर्शक कारभाराच्या बाबतीत आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही। माननीय मंत्री महोदय यांनी मागच्या अधिवेशनामध्ये मी एक लक्षवेधी मांडली। त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं, पण मंत्री ज्यावेळेस प्रामाणिकपणे काम करतात त्यावेळेस त्या खात्याचे संबंधित अधिकारी जे आहेत ते सर्व हे उत्तरं बित्तरं तयार करण्याचं काम ते करतात। आता उत्तरामध्ये दिलेलं आहे सभापती महोदय 11.19 कोटी रुपये रक्कम त्यांनी त्यापैकी 4.97 कोटी रुपये वसूल केली, म्हणजे 50% कमी आकारणी उत्तरामध्ये स्पष्ट आहे। याच्यामध्ये जरी हे उत्तर बनवून देणारे अधिकारी माननीय मंत्री महोदय हे इतके हुशार असतात ना की तुमच्यासारख्या व्यक्तीला समोर करून स्वतः बरोबर अंग शेकून घेतात, अंग काढून घेतात। माझं स्पष्ट सभापती महोदय महत्त्वाचा विषय आहे, विदर्भाचा विषय आहे, लोकांच्या आरोग्याचा विषय आहे। तुमाने साहेबांनी खूप महत्त्वाची लक्षवेधी मांडलेली आहे। नागपूर व अमरावती विभागात सर्वप्रथम सहाय्यक आयुक्त यांच्या आशीर्वादाने हे सगळे अवैध सुपारीचे धंदे सुरू आहेत। आताही तुम्हाला मी अकोल्यातला रिपोर्ट देतो की किती पद्धतीनं अवैध सुपारीचे धंदे सुरू आहेत। सभागृहामध्ये आश्वासनं मिळतात मंत्री महोदयाकडून, पण त्याच्यावर कारवाई होत नाही। जे भ्रष्ट अधिकारी असतात ते वाचवले जातात, कुठेतरी पाठीशी घातले जातात। त्याच्यामुळे आयुक्त आणि सचिव या अधिकाऱ्यावर आपण कारवाई जर करत नसाल तर मला त्या आयुक्तांवर आणि सचिवावर हक्कभंग आणावा लागेल। त्याच्यामुळे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार आहात का? विदर्भात मोठ्या प्रमाणात अवैध सुपारीचा व्यापार आहे, त्यामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला, नागपूर या भागामध्ये हा मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी धाड टाकतात सभापती महोदय, माल पकडतात, त्याच्या बातम्या येतात ब्रेकिंग न्यूज आणि पुढे काहीच होत नाही। त्यामुळे अशा लोकांना पाठीशी घालणाऱ्या आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? कारण साहेब, नागपूर अधिवेशनाच्या वेळी आपण मंत्री महोदय एका भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करण्याचे आदेश दिले। आश्वासनही तुम्ही सभागृहात दिलं, पण त्याचं पुढे काहीच झालं नाही। मग आता आम्हाला आश्वासन समितीकडे जाण्याचा पण अधिकार असतो। जर तुम्ही सभागृहामध्ये आश्वासन देऊन त्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं सांगता, तरी जर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नसेल तर तुमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी किती मुजोर आहेत हे याच्यावरून लक्षात येतं। त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात का? मंत्री महोदय। सभापती महोदय, हे खरं आहे का मागच्या अधिवेशनमध्ये मी शब्द दिला होता, त्यांची चौकशी अजूनही सुरू आहे, परंतु पुन्हा दुसरं अधिवेशन येतंय आणि म्हणून हे अधिवेशन संपण्यापूर्वी तपास करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कार्यवाही केली। अमित गोरखे।